दरम्यान सगळ्या लहान मुलांना विनंती असेल मंचाच्या दिशेला यायचं आहे. तुमचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मानव, सनी, तनय, साई, कुणाल, दुर्वेश, सागर आणि मीत सगळ्यांनी या. मानव, सनी, तनय, साई, कुणाल, दुर्वेश, सागर, मीत. जरा सगळे जे ज्यांची नावं घेतल्या त्यांनी सगळ्यांनी या. चला सेमीफायनल 2 चा मुकाबला. पहिलाच गोलंदाज या ठिकाणी प्रज्वल. खरोखर या स्पर्धेसाठी कालच्या दिवसामध्ये सुद्धा आणि आजच्या दिवसामध्ये कॅमेरामॅन या ठिकाणी सन्मान केला जातोय या लहान लहान मुलांचा. मानव आहे, सनी आहे, तनय आहे, साई, कुणाल, दुर्वेश, सागर, मीत या सगळ्यांचा या ठिकाणी आदराचा सन्मान केला जातोय. आज आणि कालच्या दिवसामध्ये भरपूर मेहनत राहिलेली आहे. रेषा आखणं, परत चेंडू आणणं आणि या सर्व मुलांमध्ये निश्चित छोटी छोटी मुलं आहेत पण कीर्ती मूर्ती लहान आहे पण यांची कीर्ती खरोखर या स्पर्धेमधली महान राहिलेली आहे. या मुलांमुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या आतापर्यंत इथपर्यंत पार पडली गेलेली आहे. चला 3 चेंडू 6 धावा फलकावरती लगावल्यात. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. फुल टच चेंडू होता परंतु मागे गेल्यानंतर थोडासा या ठिकाणी खोलवर टप्प्याचा पडला चेंडू आणि त्यानंतर आपण पाहतोय 1 धाव घेतली गेली अनिकेत यांच्या मार्फत. एका धावानेशी धावफलक पुढे सरकलाय. अजून 1ने 8 वरती पोहोचवलाय. तेजाच्या बॅटीतला हा आलेला फटका आर्यनने चेंडूला अडवलाय, फेकलाय. एक धाव घेतली गेलाय. लास्ट बॉल या षटकातला. हलकर्जींनी घेऊन काढला. अनिकेतने डिकला झोन मध्ये पाठवला चेंडूला. पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहिल्या. एकही गडीने गमवता श्री साई माऊली संघ 10 फलकावरती धावा लावतोय आणि पुढील षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती आलाय विनीत आलाय. नवीन गोलंदाज या ठिकाणी तेजस आणि अनिकेत यांच्यामध्ये चर्चा चाललाय की कशा पद्धतीने आता मात्र पुढची फलंदाजी कशा पद्धतीने करायची आणि त्यानंतर रेडी झाल्यात. स्ट्राईक एंडवरती आता मात्र असेल दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती. आता मात्र तेज थरार चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रोहन आहेर यष्टीरक्षक भूमिकेमध्ये अडवला चेंडूला पकडलाय आणि आपण पाहतोय निर्धाव चेंडू पडताना. त्यानंतर आलेली ही 1 धाव. 2 चेंडू आता संपल्यात. दुसऱ्या षटका मार्गस्थ आहे. आपण पाहतोय सेमीफायनल 2 चा मुकाबला आणि त्यामध्ये आपण पाहतोय श्री साई माऊली संघ प्रथम फलंदाजी करत असताना हो फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू होतोय मिस. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय निर्धाव चेंडू. अजून एक निर्धाव चेंडू पडला जातोय. चला कमबॅक या ठिकाणी झालाय अष्टविनायक संघाचा. फार चांगला चेंडू. आतापर्यंत 4 चेंडू हाताळल्यात विनीतने आणि 4ही चेंडू खूप सुरेख पद्धतीने हाताळलेले आहेत. एकेरी धावसंख्या 2 धावा भेटल्यात आणि 2 चेंडू निर्धाव टाकल्यात आहेत. आता मात्र फटका चांगला एक्झिक्यूट केला तर भाविकने चेंडूला अडवलाय. एकच धाव घेतलाय चेंडूवरती. एका धावाने धावफलक 1ने पुढे सरकलाय जाऊन पोहोचलाय 13 या कड्यावरती. लास्ट बॉल या षटकातला उरलेला आहे. कव्हर दिशेला मारला फटका. आर्यन पुन्हा आलाय चेंडूवरती फेकी सुद्धा केलाय. 1 धाव धावून काढलाय. दुसरं षटक या ठिकाणी संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा फलकावरती. हे षटक निश्चितच धावा थांबणार होतं. धावा रोखणारा षटक होतं आणि रोखल्यानंतर हे षटक संपत झालं. 4 धावांचं षटक आणि आता मात्र तिसरं षटक असेल. तिसरं षटक म्हणजे पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये असतील.
आणि बॉलिंग मार्क वरती यश वैती गोलंदाज मार्क वरती येतोय. यश वैती आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा पंचांकडनं. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ केली जाईल या चेंडूवरती. 15 धावा फलकावरती. फुलटॉस चेंडू ऑन साइडला मारला आहे चेंडू, परंतु एकच धाव भेटेल या चेंडूवर. सोळा धाव फलकावरती. टप्प्यात चेंडूवरती मारला फटका या ठिकाणी भाविकच्या बाजूने निघून गेलाय चेंडू. 4 धावांसाठी फरार. चार चौका ठोकल्यानंतर एक धाव या ठिकाणी लेगबाजची येते. 21 वरती धावफलक सरकलाय. खोल टप्प्यात चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका आहे या ठिकाणी. स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. पंच कसला रिव्ह्यू आहे? चोवीस झाला. 24 1+1 तर 4 बॉल झालेत. 2 बॉल बाकी आहेत. हा 9 पकडला. 9 पकडून तीन बॉल 23. बॅटीची कडा परंतु थेट यष्टी वरती चेंडू गडी पास.
धावा फलकावरती आपण पाहिलं 23. नवीन फलंदाज पपलू स्ट्राईक वरती येतोय. पपलू आलाय आता मात्र पॉवर प्लेचा षटक चालू आहे आपण पाहतोय आणि 2 चेंडू अजूनही बाकी असतील या षटकातले. 23 धावा फलकावरती चांगली स्थितीमध्ये श्री साई माऊली संघ आतापर्यंत दिसतोय. लास्ट बॉल या षटकातला. धावा फलकावरती 23. कट केला आहे. पॉइंट रिजन मध्ये चेंडू पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली जाईल. 24 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर लगावल्या जातात श्री साई माऊली संघाच्या. चौथा षटक मार्गस्थ असेल. 24-24. भाविक आलाय शेवटचा षटक हाताळण्यासाठी. 24 धावा फलकावरती आहेत आणि या धाव फलकाला 30च्या आतमध्ये ठेवण्यासाठी भाविकला बोलवलंय. कारण भाविक एक चांगला गोलंदाज आहे. एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्याच्या ऑलराऊंड परफॉर्म वरती मिळाला होता आणि हे षटक चांगला हाताळावं लागणार. आणि पपलू तेजस ही जोडी मैदानामध्ये आहे तर नक्कीच विचार करेल की या षटकामध्ये किमान एक मोठा फटका यावा. त्यामध्ये ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला गेला तर पपलूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून गेला यष्टीरक्षक रोहितच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू आलाय. आता मात्र पपलू पुन्हा एकदा खोल टप्प्यात चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढलाय. चेंडूला 1 धाव घेतली गेलेली चेंडूवरती. एका धावाने धावफलक 1ने अजून पुढे सरकलाय. 25 वरती पोहोचवलाय. 4 चेंडू बाकी असेल. 4 चेंडू मध्ये तेजस सुद्धा मनामध्ये विचार करेल की एक मोठा फटका मारावा आणि 30च्या वर न्यावा. फुलटा चेंडू कव्हरच्या दिशेला मारला फटका. ओ हो आर्यन 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 चेंडूला डॅश केलाय. पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. तीन धावा रोखल्यात आपल्या संघासाठी. 3 बॉल झाले आहेत. 26 धावा फलकावरती. 3 बॉल अजून बाकी असतील. पपलू प्रयत्न करतोय तेजस, परंतु आपण पाहिलं अष्टविनायक संघाचे या ठिकाणी क्षेत्ररक्षक जबरदस्त फिल्डिंग करतात. आर्यनलाच पहा एक चांगला चेंडू आता मात्र अडवलाय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडे दिला जातोय. अवंतांनी धावसंघामध्ये वाढ केली जाईल. एक धाव भेटेल. 27 धावा फलकावरती. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. अजून एक वाईड. अजून एक अवांतर धाव फलकावरती ऍड केली जाते. 28 धावा फलकावरती लगावल्या जातात. अजूनही 3 चेंडू बाकी असतील. कमाल का फटका या ठिकाणी पपलूच्या बॅटिंग चौकार. लास्ट बॉल असेल पपलू करता. आता मात्र षटकार मारून पपलू बाद. शेवटच्या चेंडूवरती. दरम्यान धावसंख्या या ठिकाणी
33चं टार्गेट येऊन राहते अष्टविनायक संघासाठी. 32 धावा झाल्या. तेहतीस धावांचं लक्ष. डगआउटच्या या ठिकाणी डगआउटच्या इकडे आपण पाहतोय रेषेच्या पडद्याच्या बाहेरच्या प्रेक्षक जरा उठा तिकडनं. आईकुरा मनोरपाडाचे प्रेक्षक त्या ठिकाणी उठा प्लीज आणि थोडं मागे जायचंय. आणि लेगच्या दिशेला फाईन लेग क्षेत्राच्या दिशेला सुद्धा 5 पोरं बसलेत. 5 प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी. त्यांना सुद्धा विनंती असेल उठा आणि पडद्याच्या मागे जा प्लीज. आता सेमीफायनल फायनलचा मुकाबला आहे तर नक्कीच शेवट आहे. शेवट गोड व्हावा त्यासाठी आपल्याला विनंती असेल प्लीज थोडासा मागे जायचं प्लीज. थँक्यू सो मच सर्वांचं मनापासून आभार सगळ्यांचं. एका शब्दावरती ऐकलं आपण. दरम्यान चला 33 धावांचा पाठलाग होताना आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. प्रथम पहिलं षटक टाकत असताना आपण पाहतोय आतापर्यंतचे 5 चेंडू हाताळले. 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्ची पडतोय. शेवटचा चेंडू असेल आणि चांगली सुरुवात आपण पाहिलं तर अष्टविनायक संघाकडनं सुद्धा झालेला आहे. विनीत आणि यश जोडी मैदानामध्ये उतरलाय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा नक्कीच पंचांकडनं होईल. अवांतरने धावसंघामध्ये वाढ केली जाईल. 6 धावा फलकावधी लगावल्या जातात. लास्ट बॉल अजूनही बाकी असेल या षटकातला. अकुटप्याच्या दुसऱ्या बॅटिंग मारला फटका. गणेशाने केलंय चुकीचं रूपांतर. 4 धावांमध्ये आलाय चौकार. अठरा बॉल 3 षटक बाकी आहे. 3 षटकामध्ये अजूनही 23 धावांची गरज असेल अष्टविनायक संघाला. पहिल्या षटकामध्ये आले 10,
गणेशा आता मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय हे षटक टाकण्यासाठी. गणेशाच्या या षटकामध्ये पॉवर प्ले घेतला गेलेला आहे. चला गणेशाच्या षटकामध्ये घेतलाय पॉवर प्ले. तर सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक असतील. यशवती करता पडणारा चेंडू, आखोटप्प्यात चेंडू कव्हर दिशेला मारला फटका. या ठिकाणी तेजसने चेंडूला आडा फेकी सुद्धा केलाय. आता मात्र पहिल्या गाडीचं पतन. विनीत बाद झालाय, प्रज्वल आलाय. तर मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक वरती असेल आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू निश्चित गणेशाचा पडला होता, त्या चेंडूवरती हिट केला गेला होता, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण तेजस झालं. फेकी सुद्धा चांगली झाली आणि त्यावेळी आपण पाहिलं तर गडी बाद झाला. तर मात्र पुन्हा एकदा कुटप्प्यात चेंडू होता, परंतु उसळी कमी घेतली चेंडूने. थेट यष्टीरक्षक प्रथमेशच्या हातामध्ये निघून गेला. प्रथमेश नाहीये, क्षेत्ररक्षक वेगळा आहे तो. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला होता. कोलटप्प्यात चेंडू हा सुद्धा. आता मात्र या चेंडूवरती चेंडू आला निर्धाव. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव पडलेत. गणेशा थोडस या ठिकाणी ज्या वेळेस षटकासाठी आले होते त्यावेळेस पॉवर प्ले घेतला गेला होता आणि त्या ठिकाणी थोडस हतबल झाले होते. थोडस मनामध्ये विचार वेगळा येत होता त्यांच्या मनामध्ये, परंतु 3 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर मात्र कॉन्फिडन्स मध्ये गोलंदाजी करेल. अलकारीने घेऊन काढला या चेंडूला, 1 धाव काढलाय. एका धावाने सीताफलक अजून एकने पुढे सरकले, जाऊन पोहोचलंय 11 या आकड्यावरती. आता मात्र 4थ्या चेंडूवरती या ठिकाणी 1 रन आलाय. हो फटका चांगला, परंतु क्षेत्ररक्षण वेदांचं घडलंय. 1च धाव घेतलंय. लास्ट बॉल, धावा फलकावती 12. हो टप्पा पडल्यानंतर आता मात्र थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू जातोय. वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गेलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद. तेरा धावा फलकावती लगावल्यात. आता मात्र 20 धावांची गरज असेल. चेंडूची संख्या पाहिली तर 12 चेंडू आहेत. 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असेल. अनिकेत मुळे गोलंदाजी मार्क वरती येतोय. आता मात्र नवीन फलंदाज नॉन सेकंड आपण पाहतोय भाविकला. यश वैती अजून खेळपट्टीवरती आहे. पहिला चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. एक धाव मिळालाय.
एक धावाने धावफलक 14 वरती पोहोचवलंय. ऑन साइडला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. अजून एक धाव धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल. वेगवान चेंडू, एकच धाव भेटू शकल्या चेंडूवरती. तर 3 चेंडू मध्ये 3च धावा आल्या आहेत, म्हणजे धावा फलकावरती 16 झाल्यात. ड्राईव्ह केलेला आहे ऑन साइडला. प्रथमेशने चेंडूला अडवलाय, फेकी सुद्धा केलाय आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट झालाय. एका धावाने 17 वरती धावफलक सरकलाय. अजून 13 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 16 धावांची गरज असेल. स्वीपच्या सारे मारला फटका आहे. चेंडूला अडवलाय, फेकी सुद्धा केलाय. एकही धाव भेटणार नाही चेंडूवरती. लास्ट बॉल या षटकातला. लास्ट बॉल लेग स्टंपच्या बाहेर. वाईडचा इशारा पंचांकडनं. 18 धावा फलकावरती. 15 धावांची गरज असेल 7 चेंडूमध्ये. पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. तिसऱ्या षटकाची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा फलकावरती लगावल्या जातात. येणार शेवटचं षटक असेल म्हणजे 6 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या 14. 6-14चं इक्वेशन आहे आणि 6-14चं इक्वेशन असताना थोडीशी टीम मीटिंग बोलवली गेलेली आहे या ठिकाणी. आणि टीम मीटिंग झाल्यानंतर गोलंदाज येईल मिस्टर रुद्र हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. रुद्र नाही आहे, आहे रुद्र आहे. रुद्र येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. या ठिकाणी 14 धावा डिफेंड करायचा आता मात्र. क्या बात आहे, कमाल की फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. अजिंक्यने चेंडूला अडवलाय. नो बॉल आहे. 9+1 अशा 2 धावात 1 नाही आली, एकच आली धाव. तर 13 धावा पाहिजेत. सरळ बॅटिंग मारला फटका. आता मध्ये चौका शोधलाय. प्रथमच्या बाजूतून निघून गेला चेंडू. पाच बॉल 9चं इक्वेशन आलंय. टॅपचे सारे खेळलेला फटका, निर्धाव चेंडू. 4 बॉल आणि 9. 4 बॉल 9. मागे सचावर मारला फटका आहे. एबीने चेंडू लाडवलाय. पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव. 3 बॉल 9 धावांची गरज. अडवलाय पपलूनी. अजून एक चेंडू निर्धाव. 2-9चं इक्वेशन. 2-9चं इक्वेशन. लेग स्टंपच्या बाहेर. वाईडचा इशारा. आता 2-8. 2-8. आता मात्र आहे गाठ रुद्रची, यश वैतीची.
चला बॅटरी मारला फटका, चेंडूला अडवलाय. क्षेत्ररक्षक कोण आहे त्या ठिकाणी? हर्षने चेंडूला अडवलाय. हर्ष आहे, अडवलाय चेंडूला. आणि आता मात्र अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी फक्त हा बॉल टाकायचा आहे. एक चेंडू 8 धावांची गरज. चौकार आलाय, परंतु 4 धावा आल्यात, परंतु काही कामाचे नसतील. चला फायनल चा टॉस का बॉक्स मध्ये नाही तर पिच वर केला जाईल. हार्दिक दादाला विनंती असेल, चला पिचच्या दिशेला जायचं आहे. दोन्ही संघाने लाईनअप करायचं आहे. दोन्ही संघाने लाईनअप करायचं आहे. पिच वरती श्री साई माऊली आणि चला अंतिम फेरीमध्ये गेलेले दोन संघ